पदरवाडीची वाट बिकट. भीमाशंकरहून पदरवाडीकडे जाणाऱ्या दगडी पायवाटेला 100 फूट लांबीची भेग पडूनही काही भाग खचू लागला. भीमाशंकर मुंबई भटकंतीच्या वाटेत नवं संकट. पर्यटक आणि पदरवाडीतील रहिवाशांची वाट आणखी धोकादायक. पदरवाडीच्या वाटेत पडलेले भेग पदरवाडीकरांसाठी धोक्याची. भीमाशंकर वन्यजीव टीम आणि प्रशासनाचे धोकादायक वाटेची वेगळी दखल घ्यावी. प्रशासनाकडून भेग पडलेल्या ठिकाणाची केवळ घेतली गेली माहिती. वन विभागाकडून पाहणी. मात्र प्रशासनाचे अन्य विभाग वाटेत पडलेल्या भेगेच्या संकटाकडे गांभीर्याने पाहत नसल्याचं स्थानिक रहिवासी आणि पर्यटकांनी मांडलं गाऱ्हाणं. देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात प्राणाची आहुती देणारे थोर क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांना 117व्या जयंती दिनानिमित्त अभिवादन. राजगुरूनगर येथील जुन्या पुणे नाशिक महामार्गालगतच्या स्मृती समूह शिल्पात सामाजिक शैक्षणिक संस्था संघटनांकडून राजगुरूंचे जन्मस्थळ असलेला वाडा येथेही नागरिक विद्यार्थ्यांकडून मानवंदना. राजगुरूंचे वंशज सत्यशील राजगुरू यांच्या हस्ते राजगुरू वाड्यावर ध्वजारोहण. खेड तालुक्यातील राजगुरू प्रेमी संस्था संघटनांकडून दिवसभर विविध सामाजिक कार्यक्रमांवर भर. राजगुरूनगर पंचक्रोशीमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत. 2 दिवसात 11 जणांना कुत्र्यांचा चावा. जखमींमध्ये एका वृद्धासह महिलेचा समावेश. ॲडव्होकेट स्वप्नील जाधव यांना ही गंभीर दुखापत. त्यांच्यावर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. राजगुरूनगर नगर परिषदेच्या कारभारावर नागरिकांनी व्यक्त केला संताप. राजगुरूनगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात हुतात्मा शिवराम हरी राजगुरू राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत सांघिक विजेतेपदाचा चषक. वरिष्ठ गटात मुंबई विद्यापीठातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राने आणि कनिष्ठ गटात पिंपरीच्या डॉक्टर डी.वाय. पाटील महाविद्यालयाने पटकावला. दोन्ही सांघिक गटात प्रत्येकी राजगुरू करंडक आणि 5,000 रुपये रोख पारितोषिक. वरिष्ठ गटात पुण्याच्या गरवारे कॉलेजची भक्ती धावडे हिने प्रथम, तर कनिष्ठ गटात राजगुरू कॉलेजची तनिष्का शेलार ठरली प्रथम क्रमांकाची मानकरी. स्पर्धेचे उद्घाटन संस्थाध्यक्ष ॲडव्होकेट देवेंद्र गोटे पाटील यांच्या हस्ते. यावेळी उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष नरेंद्र थिगळे, अरिहंत पतसंस्थेचे अध्यक्ष सुशील शिंगवी आदींची उपस्थिती. स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉक्टर तुषार चांदवडकर, डॉक्टर क्रांती गोसावी, मनीषा शेमकल्याणी, डॉक्टर संदीप तपासे यांनी पाहिले काम. स्वच्छ भारत अभियानांतर्गत आळंदी नगर परिषदेच्या वतीनं अहिल्यादेवी महिला बचत गटामार्फत शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती उपक्रम. या उपक्रमाअंतर्गत बचत गटातील महिला घरोघरी जाऊन नागरिकांना ओला आणि सुका कचरा वर्गीकरण, प्लास्टिक वापर कमी करणे तसेच घनकचरा व्यवस्थापनाचे महत्त्व सांगून स्वच्छतेचा केला जागर. आळंदी नगर परिषदेतून स्वच्छ भारत अभियानांतर्गत महिला बचत गटांना रोजगार. रोकल येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये जिल्हा क्रीडा विभागाच्या मान्यतेने आयोजित तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत खेड तालुक्यातील 130 शाळांमधील विविध वयोगटातील सुमारे 600 विद्यार्थ्यांचा सहभाग. स्पर्धेतील 30 विद्यार्थी ठरले जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र. जिल्हा क्रीडा अधिकारी अश्विनी हातर्गे, आंतरराष्ट्रीय चेस रेफरी दीप्ती शिदोरे, पोद्दार एज्युकेशन नेटवर्क पुणे रिजन 1 चे सरव्यवस्थापक अभिजित महाजन, शाळेचे प्राचार्य विशाल जाधव, पुणे जिल्हा चेस असोसिएशनचे सचिव राजेंद्र कोंडे, खेड तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष नितीन वरकड, शिक्षक पालक संघाच्या सदस्या दीपा कासवा आदींची उपस्थिती. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रेफरी गुरुजीत सिंग, क्रीडा शिक्षक सिद्धार्थ शिदोरे, धीरज पाटील यांच्यासह सर्व शिक्षक कर्मचारी यांनी घेतले परिश्रम. बायोप डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त खेड तालुक्यातील दरकवाडी गावचा मुक्ताबाई महिला बचत गट ठरला प्रथम क्रमांकाचा मानकरी. उरुळ कांचल येथील बायोप रिसर्च सेंटर येथे झालेल्या कार्यक्रमात विजय देशमुख मेमोरियल अवॉर्ड बेस्ट ग्रुप ऑफ महाराष्ट्र या पुरस्काराने सन्मान. मुक्ताबाई महिला बचत गटाच्या अध्यक्षा मेघा मोहन, सचिव जयश्री काळे यांच्यासह अन्य महिलांची उपस्थिती. महिलांना महेश लांडे, अभिजित कारळे यांनी केले मार्गदर्शन. पद्मश्री डॉक्टर प्रकाश आमटे, डॉक्टर पंकज कौशल, ऋषिकेश मस्तलाल आदींची प्रमुख उपस्थिती. आता पाहूयात मागील 24 तासांमध्ये मंडलनिहाय पावसाची नोंद.
आता धरणांमधील पाणी साठ्यावर एक नजर.